नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर। आज आपल्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी सन 1656 ते 1665 या कालखंडामध्ये कशा पद्धतीने कोकणातील प्रदेश जिंकून स्वराज्यास जोडला, हा त्यांच्या कोकण विजयावरील वृत्तांताचा व्हिडिओ आपल्यापुढे मी सादर करतो आहे। खरं तर 1656 ते 1665 या काळातील ही शिवाजी महाराजांची कामगिरी आहे। निजामशाहीच्या वर्चस्वाखाली असणारा उत्तर कोकणचा जो काही प्रदेश होता, तो प्रदेश निजामशाही संपल्यानंतर, नष्ट झाल्यानंतर तो प्रदेश आदिलशाहीच्या वाटेला आला आणि आदिलशाहीचं राज्य हे उत्तर कोकणच्या प्रदेशावर त्यानंतरच्या कालखंडामध्ये निर्माण झालं। कोकणामध्ये दंडराजापूर, जव्हार, रामनगर, शृंगारपूर, पालवण अशी छोटी छोटी राज्ये होती आणि ही सर्व राज्य ही कधी काळी निजामशाहीचे नंतर आदिलशाहीचे मांडलिकत्व स्वीकारून प्रत्यक्षामध्ये तिथे आपले अस्तित्व टिकवून होते। खरं तर कोकणातील प्रदेश हा अतिशय अवघड अशा प्रकारचा प्रदेश असल्या कारणामुळे या प्रदेशावर आपलं स्वतःचं पूर्णतः वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न निजामशाह, आदिलशाह यासारख्या सत्ताधीशांनी केलेला नव्हता आणि त्यामुळे त्यांचं नाममात्र वर्चस्व या कोकणाच्या दक्षिण आणि उत्तर कोकणाच्या प्रदेशावर राहिलेलं होतं आणि याचाच फायदा घेऊन तेथील हे जे काही राज्यकर्ते होते, हे राज्यकर्ते त्यांचं नाममात्र वर्चस्व स्वीकारून स्वतःचं अस्तित्व तिथे निर्माण करून राहिलेले होते। ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी सन 1656 साली जावळी जिंकली आणि त्यानंतर त्यांच्या जहागिरीचं हळूहळू राज्यामध्ये रूपांतर व्हायला लागलं, जावळीच्या विजयानंतर ते कोकण प्रदेशामध्ये प्रवेश करते झाले आणि कोकणातील जावळीच्या खालचा बराच प्रदेश हा 1656 साली त्यांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर 1656 मध्ये त्यांनी उत्तर कोकणचा जो काही प्रदेश होता, जो निजामशहाच्या वर्चस्वाखाली एकेकाळी असणारा आणि नंतर ज्या वेळेला निजामशाही नष्ट झाली आणि मोगल आणि आदिलशाह यांच्यामध्ये समेट घडून आला आणि त्या करारानुसार हा निजामशाहीचा उत्तर कोकणातील प्रदेश जो काही आहे तो प्रदेश हा आदिलशहाला देण्यात आलेला होता। नोव्हेंबर 1656 मध्ये एकतर महम्मद आदिलशाह हा दीर्घकाळ आजारी होता आणि दीर्घकाळ आजारी राहून त्याचं निधन झालेलं होतं आणि उत्तर कोकणातील आदिलशहाचा जो काही सरदार होता, हा सरदार हा अली आदिलशाह मृत्यूशय्येवर असल्या कारणामुळे दरबारात सुरू असलेल्या राजकारणामध्ये भाग घेण्यासाठी म्हणून तो तिकडे गेलेला होता आणि याच संधीचा फायदा शिवाजी महाराजांनी करून घ्यायचा ठरवला आणि उत्तर कोकणामध्ये कल्याणचा हा जो काही सुभेदार होता मुल्ला महम्मद, हा विजापुरी आदिलशाहीच्या राजकारणात सहभागी होण्यासाठी बिजापूरमध्ये थांबलेला असताना आणि याच दरम्यान मोगल आणि आदिलशाह यांच्यामध्ये जे काही युद्ध चालू होतं, हे युद्ध थांबलं आणि त्या युद्धाची समाप्ती होत असताना जो काही करार झालेला होता, त्या करारानुसार उत्तर कोकणचा प्रदेश हा आदिलशहाने मोगलांना देऊन टाकलेला होता आणि हे मोगलांना द्यायचं त्यांनी कबूल केलेलं असल्या कारणामुळे उत्तर कोकणचा हा प्रदेश आदिलशाहीकडून म्हणजे आदिलशहाकडून मोगलांकडे हस्तांतरित होण्याच्या पूर्वीच आपण तो जिंकून स्वराज्यास जोडावा, हा विचार शिवाजी महाराजांनी केला आणि या संधी काळाचा अतिशय अचूक उपयोग करत शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणातील या मोहिमेची योजना ही केलेली आपल्याला पाहायला मिळतं आणि मग आपल्या फौजा त्यांनी उत्तर कोकणावर पाठविल्या। 24 ऑक्टोबर 1657 रोजी आबाजी सोनदेव यांनी उत्तर कोकणातील कल्याण
जिंकलं. लवकरच त्यांनी भिवंडीही जिंकून घेतली आणि डिसेंबरमध्ये कल्याण जवळचा माहुलीचा किल्ला देखील त्यांनी जिंकला. महाराजांनी लगेच या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी म्हणून दादाजी कृष्ण लोहकरे यांच्याकडे कल्याण भिवंडीचा कारभार हा सोपवला आणि आबाजी सोंदेवाला उत्तर कोकणचा सुभेदार म्हणून त्यांनी नियुक्त केलं. शिवाजी महाराजांनी कुलाब्याच्या प्रदेशामध्ये त्यानंतर ससैन्य अशा प्रकारे प्रवेश केला आणि कुलाबा प्रदेशामध्ये असणारे तळा, घोसाळा, सूरगड, बिरवाडी, सुधागड, कांगोरी हे किल्ले देखील शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. आणि त्यानंतर शिवाजी महाराजांचा प्रथमच सिद्धींशी संबंध आला आणि या प्रदेशाच्या प्राप्तीनंतर सिद्धी व मराठे यांच्यातील संघर्ष हा नंतर अखेरपर्यंत चालत राहिलेला आपल्याला दिसून येतो. शिवाजी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस याला सिद्धीच्या विरुद्ध पाठवलं. त्याने सिद्धीचा पराभव करून दंडराजापुरीचा जो काही प्रदेश आहे हा दंडराजापुरीचा प्रदेश जिंकून घेतला आणि अशा रीतीने सिद्धीकडील दंडराजापुरी प्राप्त करण्यामध्ये महाराज हे यशस्वी ठरले. कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर तेथील खाडीमध्ये शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीस सुरुवात केली. म्हणजे कल्याण भिवंडी एकतर जावळी शिवाजी महाराजांनी जिंकल्यामुळे अलग पडलेली होती आणि त्यातच मुल्ला महम्मद हा तिथला आदिलशाही सुभेदार हा विजापुरी जाऊन बसलेला होता. या संधीचा फायदा घेऊन कल्याण भिवंडी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतली आणि त्यानंतर लगेचच कुलाब्याच्या प्रदेशातील अनेक किल्ले आणि तो प्रदेश देखील शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. मराठ्यांनी त्यानंतर दक्षिण कोकणामध्ये प्रवेश केला. खरं तर अफजल खान हा स्वराज्यावर चाल करून आलेला होता आणि अफजल खानाचा वध केल्यानंतर शिवाजी महाराजांकडून अफजल खान मारला गेला. त्यानंतर मराठ्यांनी पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतलेला होता आणि मराठी फौजा दक्षिण कोकणामध्ये उतरल्या. दाभोळचा आदिलशाही अधिकारी मराठ्यांचा फौजा आलेल्या पाहून राजापूरला पळून गेला. तेव्हा मराठ्यांनी राजापूरमध्ये प्रवेश करून तिथे राजापूरच्या या खाडीमध्ये अफजल खानाची काही जहाजं देखील तिथे होती आणि आदिलशहाचा जो काही अधिकारी आहे तो देखील त्या जहाजावर जाऊन आश्रयाला पळून जाऊन बसलेला होता आणि ही जहाजं आणि तो अधिकारी आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न मराठ्यांनी ज्या वेळेला केला त्यावेळेला राजापूरला असलेल्या इंग्रज वखार प्रमुख रेव्हिंग्टन याने या आदिलशाही अधिकाऱ्याला मदत केली आणि ती अफजल खानाची जहाजं आणि तो अधिकारी त्यांनी मराठ्यांच्या ताब्यात दिला नाही. परिणामी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये या कारणामुळे वितुष्ट आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी मराठी फौजांनी कुडाळ, फोंडा या प्रदेशापर्यंत मोठ्या प्रमाणावर धामधूम माजविली. आपल्या सामर्थ्याची चुणूक आपल्या विरोधकांना त्यांनी दाखवून दिली. परंतु हा प्रदेश कायमचा त्यांनी जिंकून घेतला नाही. केवळ ते त्या भागामध्ये प्रवेश करते झाले. आदिलशाहीच्या अधिकाऱ्यांवर त्यांनी जरब बसवली आणि त्यानंतर मराठे हे परत आले. यानंतर शाहिस्ते खानाची स्वारी होते आणि शाहिस्ते खान हा स्वराज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसतो आणि शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला कोकणातील जो काही प्रदेश आहे जो मोगलांना आदिलशहाकडून देण्याचा करार झालेला होता, परंतु तो प्रदेश मोगलांकडे हस्तांतरित होण्याच्या पूर्वी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेला होता. तो प्रदेश जिंकून घेण्याकरता म्हणून शाहिस्ते खान उत्तर कोकणात मध्ये मोहीम काढण्यासाठी आपल्या सैन्यातील कारतलब खान नावाच्या एका मोठ्या सरदाराला पाठवतो. सन 1664च्या प्रारंभी हा कारतलब खान उत्तर कोकणाच्या मोहिमेवर निघतो आणि तो मोहिमेवर निघाल्याची बातमी शिवाजी महाराजांना समजल्यानंतर शिवाजी महाराज कारतलब खानास उंबरखिंडीमध्ये
कोंडीत पकडतात आणि कोंडीत पकडलेल्या या कारतलब खानाला दाती तृण धरून शरण यायला भाग पाडतात. त्यांच्या सरदारांच्याकडून सगळ्या मोठी खंडणी वसूल करून त्यांच्याकडे असलेली सगळी साधन सामग्री जप्त करून शिवाजी महाराज कारतलब खानाला रिकाम्या हाती पुण्याला परतवतात. आणि त्यानंतर फेब्रुवारी 1664 मध्ये दक्षिण कोकण जिंकण्यासाठी म्हणून शिवाजी महाराज कोकणामध्ये उतरतात. 1659 मध्ये शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकलेलं होतं, परंतु हे दाभोळचे ठाणे परत एकदा आदिलशाही सैन्याने जिंकून घेतलेलं होतं. आणि म्हणून दाभोळ पुन्हा प्राप्त करण्यासाठी म्हणून शिवाजी महाराज कोकणामध्ये उतरतात. त्यावेळेला दाभोळचा कारभार आदिलशहाच्या वतीने दळवी पाहत असतात. आणि दाभोळ जिंकल्यानंतर जवळच असणाऱ्या पालवणच्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी म्हणून महाराज तयार होतात. आणि त्यावेळेला हा पालवणचा जो काही राजा जसवंतराव हा महाराजांच्या भीतीने शृंगारपूरच्या सूर्यराव सुर्व्यांच्याकडे आश्रयाला जातो. जसवंतराव, सूर्यराव आणि इंग्रज या तिघांनी देखील ज्या वेळेला सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिलेला होता त्यावेळेला महाराजांच्या विरुद्ध सिद्दी जोहरला मदत केलेली होती. आणि त्यामुळे या तिघांनाही शिक्षा करणे हा शिवाजी महाराजांच्या या मोहिमेचा हेतू होता. आणि मग त्यांनी दाभोळची व्यवस्था लावल्यानंतर महाराज चिपळूणला जातात. चिपळूणला जाऊन परशुरामाचं दर्शन घेतात आणि चिपळूणहून संगमेश्वराकडे जाऊन, आता शिवाजी महाराज संगमेश्वराला येत आहेत हे समजल्यानंतर संगमेश्वरचा आदिलशाही जो अंमलदार होता तो पळून गेला आणि त्यामुळे संगमेश्वर हे ठाणं जे काय ते शिवाजी महाराजांच्या हाती आलं. आणि मग संगमेश्वर हाती घेतल्यानंतर शिवाजी महाराज आपण जिंकलेल्या या प्रदेशाची व्यवस्था लावतात. पिलाजी नीलकंठ आणि तानाजी मालुसरे या 2 अंमलदारांची संगमेश्वरवर नियुक्ती शिवाजी महाराज करतात. आपण बघतो आहोत की शिवाजी महाराज जो जो प्रदेश जिंकत आहेत त्या त्या प्रदेशावरील विजयानंतर लगेच त्या प्रदेशावर अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासनाची पकड त्या प्रदेशावर कशा पद्धतीने मजबूतरित्या राहील आणि तो प्रदेश कायमस्वरूपी आपल्या ताब्यामध्ये कसा राहील याचा प्रयत्न, याची व्यवस्था शिवाजी महाराज करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग संगमेश्वराहून शिवाजी महाराज देवरुखवर चाल करून जातात. देवरुख जिंकून घेऊन राजापूरवर ते चालून जातात. सिद्दी जोहरच्या वेढ्यावेळी पन्हाळ्याच्या या वेढ्यातील सैनिकांमध्ये आपलं निशाण उभारून इंग्रजांनी पन्हाळ्यावर तोफांचा मारा केलेला होता, तोफा डागलेल्या होत्या. आणि म्हणून त्यासाठी इंग्रजांना दंड करणे, शिक्षा करणे म्हणून शिवाजी महाराज राजापूरची इंग्रजांची जी काही वखार आहे ती वखार लुटतात. आणि रेव्हिंग्टन हा जो काही वखारीचा प्रमुख होता त्याच्यासह आणखी 5-6 जे इंग्रज अधिकारी असतात त्या सगळ्यांना कैद करून वासोटा किल्ल्यावर त्यांना कैदी म्हणून पाठवलं जातं. म्हणजे रेव्हिंग्टन आणि 5-6 इंग्रज असे वखारीमध्ये असणारे जे प्रमुख माणसं होती त्यांना पकडण्यात येतं आणि कैद करून वासोटा किल्ल्यावर पाठविलं जातं. त्यानंतर शिवाजी महाराज शृंगारपूरच्या सूर्यरावाकडे, खरं तर शृंगारपूरचा सूर्यराव जो आहे तो काही गप्प बसणारा नव्हता. आणि या शृंगारपूरच्या सूर्यरावाने संगमेश्वरवर जिथे पिलाजी नीलकंठ आणि तानाजी मालुसरेंची नियुक्ती केलेली होती या पिलाजीवर आणि तानाजी मालुसरेंवर हा सूर्यराव हल्ला करतो, आक्रमण करतो. आणि त्यावेळेला अतिशय धाडसाने तानाजी मालुसरे आपल्या तलवारीचं पाणी या सूर्यरावाला दाखवतात आणि मोठी तलवार गाजवून सूर्यरावाला पळवून लावतात. आता राजापूर घेतल्यानंतर
महाराज आणखी दक्षिणेकडे जातात आणि दक्षिण कोकणातील अनेक ठाणी लुटून संपत्ती उभा करतात. दक्षिण कोकणच्या स्वारीहून परतल्यानंतर त्यांनी सूर्यरावास निरोप पाठवला, आम्ही पालवणच्या राजाचे राज्य जिंकून घेण्यासाठी जात आहोत. पालवणच्या राजाने जरी तुमचा आश्रय घेतला असला तरी तुम्हास घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही आम्हास सहकार्य करा व पालवणकडे या. म्हणजे पालवणचा हा जो काही राजा आहे तो जरी सूर्यरावाकडे आश्रयाला गेलेला असला तरी शिवाजी महाराज त्याला आश्रय दिल्याबद्दल सूर्यरावाला दोष देत नाहीत आणि ते सूर्यरावाने आपल्याला सहकार्य करावं, आपल्या सोबत यावं म्हणून त्याला सांगतायत. आणि त्यासाठी पालवणवर आपण आक्रमण करण्यासाठी निघालेलो आहोत आणि तुम्ही तिकडं यावं असं सूर्यरावाला सांगतात. परंतु सूर्यराव शिवाजी महाराजांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आणि मग शिवाजी महाराज पालवणवर आक्रमण करतात, पालवण जिंकून घेतात. तेथील वीरदुर्ग नावाचा किल्ला जिंकून घेतात आणि त्या किल्ल्याची दुरुस्ती डागडुजी करून त्याला मजबूती प्रदान करून त्या किल्ल्याचं नाव मंडणदुर्ग असं ठेवतात. आता हे सगळं घडत असताना सूर्यरावाला असं वाटतं आहे की पालवण घ्यायला गेलेले शिवाजी महाराज पुन्हा परतून इकडे येणार नाहीत. परंतु पालवणला आपल्या भेटीस सूर्यराव आलेला नाही हे पाहून या सूर्यरावाचाही बंदोबस्त करणं आणि त्याबरोबर सूर्यरावालाही शिक्षा देणं आदिलशहाला सिद्दी जोहरला केलेल्या मदतीबद्दल म्हणून शिवाजी महाराज तेथून परततात आणि 15,000 पायदळासह ते शृंगारपुरावर हल्ला करतात. शिवाजी महाराज परतून येतील असं सूर्यरावाला वाटत नसल्या कारणामुळे तो बेसावध होता आणि बेसावध असल्या कारणामुळे शिवाजी महाराजांनी ससैन्य आक्रमण करताच शृंगारपूर सोडून सूर्यराव हा पळून जातो आणि एप्रिल 1661 मध्ये शिवाजी महाराजांच्या हाती शृंगारपूर पडतं. शृंगारपूरच्या प्रदेशाला प्रभानवल्लीचा सुभा असंही म्हणलं जात होतं. या सुभ्यावर शिवाजी महाराज त्र्यंबक भास्कर याची सुभेदार म्हणून लगेच नियुक्ती करतात आणि त्या प्रदेशाची देखील व्यवस्था लावून देतात. लवकरच शृंगारपूर जवळ असणारा प्रचितगड आणि दापोली जवळ असणारा पालगड हे दोन्ही किल्ले जे आहेत ते दोन्ही किल्ले बांधून शिवाजी महाराज पूर्ण करतात. सूर्यरावाचा कारभारी असणारे शिर्के जे आहेत हे शिर्के मात्र सूर्यराव पळून गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या सेवेमध्ये दाखल होतात आणि आपल्याला माहिती आहे की पुढे जाऊन शिर्क्यांच्या बरोबर शिवाजी महाराज वैवाहिक संबंध हे निर्माण करतात, जोडतात हे आपल्याला माहिती आहे. दक्षिण कोकणावरील आदिलशाहीचा अंमल नष्ट करून तेथे शिवाजी महाराज आपला अंमल प्रस्थापित करतात आणि दक्षिण कोकणचा सगळा प्रदेश प्रांत जो आहे आपल्या स्वराज्याला जोडतात. त्यानंतर दक्षिण कोकणात सावंतवाडी हे जे काही ठिकाण आहे या ठिकाणचं आहे सावंत हे वाडीचे सावंत म्हणून जे ओळखले जात ते स्वतःला आदिलशाहीचे चाकर समजत होते. त्यावेळी सावंतवाडीवर लखम सावंत हा कारभार पाहत होता आणि त्याच्या ताब्यामध्ये डिचोली, फोंडा, पेडणे, साखळी आणि मणेरी असे 5 परगणे होते. आणि हा लखम सावंत जरी आदिलशहाचा चाकर स्वतः म्हणत असला तरी तो आदिलशहाला फारसा मानत नसे आणि त्यामुळे सन 1658 साली आदिलशहाने रुस्तुम जमान यास सावंतावर पाठवलेलं होतं आणि ज्या वेळेला रुस्तुम जमान सावंतावर चाल करून आला त्यावेळेला सावंताने शिवाजी महाराजांची मदत घेतली आणि शिवाजी महाराजांचं वर्चस्व, मांडलिकत्व देखील त्यांनी मान्य केलं. परंतु त्यानंतर
पुन्हा तो आदिलशाहीच्या सेवेमध्ये गेला आणि सिद्दी जोहरने ज्या वेळेला पन्हाळ्याला वेढा दिलेला होता त्यावेळेला लखम सावंतांनी देखील शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये आदिलशहाला मदत केली. त्यानंतरच्या काळात शाहिस्तेखान स्वराज्यावर चाल करून येतो. 3-3.5 वर्ष स्वराज्यामध्ये तो ठाण मांडून बसलेला असतो आणि रात्रीचा अचानक छापा शाहिस्तेखानावर शिवाजी महाराज टाकतात आणि त्यानंतर शाहिस्तेखानाला या जगातील कुठलीही जागा शिवाजी महाराजांपासून सुरक्षित नाही असं वाटायला लागतं. अतिशय घाबरलेला खान स्वराज्य सोडून निघून जातो आणि शाहिस्तेखानावरील छाप्यानंतर निर्माण झालेली जी काही परिस्थिती होती या परिस्थितीचा फायदा उचलण्यासाठी म्हणून शिवाजी महाराज एप्रिल 1663 मध्ये ससैन्य दक्षिण कोकणामध्ये उतरतात. वाडीच्या सावंतांचा कुडाळ परगणा जो आहे त्या परगण्यावर आक्रमण करतात आणि कुडाळ जिंकून घेतात. लखम सावंत हा शिवाजी महाराजांनी स्वारी केल्यानंतर तेथून पळून जातो. डचांची पोर्तुगीजांची मदत मिळविण्याचा प्रयत्न करतो आणि शिवाजी महाराजांच्या विरुद्ध या परकीयांची मदत मिळवून शिवाजी महाराजांना आपल्या प्रदेशातून हाकलून द्यावं असा त्याचा प्रयत्न असतो. परंतु डच आणि पोर्तुगीज दोघेही लखम सावंतांना मदत करत नाहीत. इतकंच नाही तर पोर्तुगीज व्हॉइसरॉय, गोव्याचा जो काही व्हॉइसरॉय आहे पोर्तुगीजांचा, तो शिवाजी महाराजांनी कुडाळ जिंकल्याबद्दल शिवाजी महाराजांचं अभिनंदन करतो आणि नुसतं अभिनंदन करत नाही तर 4300 होनाचा नजराणा हा तो शिवाजी महाराजांना पाठवून देतो. आणि अशा रीतीने दक्षिण कोकणातील सावंताचा बराचसा प्रदेश सगळा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतल्यानंतर आपला जो काही अंमलदार आहे, सुभेदार आहे, तो सावंत आणि त्याचा प्रदेश हा पुन्हा जिंकून घ्यावा म्हणून आदिलशहा विजापूरहून बंकापूरला आपली छावणी हलवतो किंवा आपला निवास हलवतो आणि बंकापूरला थांबून तो तेथून इकलास खान यास कुडाळ जिंकण्यासाठी पाठवतो. परंतु आदिलशहाच्या लक्षात येतं की इकलास खानाकडून कुडाळ महाराजांकडून जिंकून घेणं काही शक्य नाही आहे आणि मग हे लक्षात आल्यानंतर तो वजीर खवास खान, मुधोळचा बाजी घोरपडे आणि शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांना कोकणात स्वारी करून कुडाळचा प्रदेश जिंकून घेण्याचा आदेश देतो. आता या तिघांचं सैन्य एकत्रित येण्याच्या पूर्वी वेगाने हालचाल करत शिवाजी महाराज मुधोळवर आक्रमण करतात आणि मुधोळवर आक्रमण करून मुधोळच्या बाजी घोरपडेला ठार मारतात. हा मुधोळचा बाजी घोरपडे शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू होता. शहाजीराजांना कैद करून विजापुरी दरबारामध्ये सादर करण्यामध्ये अफजल खानाच्या बरोबरीने हा मुधोळचा बाजी घोरपडे देखील असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या मुधोळच्या बाजी घोरपडेला वजीर खवास खान आणि व्यंकोजी राजांच्या सैन्यामध्ये मिसळण्यापूर्वीच मुधोळवर आक्रमण करून बाजी घोरपडेला शिवाजी महाराज ठार मारतात आणि त्यानंतर खवास खान आणि व्यंकोजी राजे यांचा खानापूर जवळ झालेल्या युद्धामध्ये शिवाजी महाराज पराभव करतात. खरं तर या युद्धात आदिलशहाचा वजीर खवास खान याचा शिवाजी महाराजांनी पराभव केल्या कारणामुळे शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा आणखी खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यांचा नावलौकिक सर्वत्र पसरतो कारण एका सत्तेच्या वजीराचा पराभव हा शिवाजी महाराजांनी केलेला असतो. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये कोकणातील मोठ्या प्रदेशावर शिवाजी महाराजांची सत्ता प्रस्थापित होते आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या हे लक्षात येत असतं की कोकणामध्ये प्रवेश केल्यापासूनच की सागरावर सिद्धी आहेत, पोर्तुगीज आहेत, इंग्रज आहेत, या सागरी सत्ता आहेत आणि या सागरी सत्तांपासून जर आपल्याला
कोकणातील प्रदेश आणि कोकणातील रयतेला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याकरता आपल्याला आरमार उभा केलं पाहिजे. आणि नुसतं आरमार उभा करून चालणार नाही, तर आरमार उभा करत असतानाच या आरमाराला सागरावर आश्रय घेण्यासाठी म्हणून सागरी किल्ले देखील उभारण्याची गरज आहे, हे शिवाजी महाराजांच्या लक्षात येतं. आणि मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये त्यांनी आरमाराची उभारणी तर केलीच केली आपल्या खाड्यांमध्ये, त्याबरोबरच या आरमाराला आश्रय घेता यावा याकरता म्हणून मालवण जवळील एका बेटावर सिंधुदुर्ग हा बुलंद अशा प्रकारचा जलदुर्ग शिवाजी महाराजांनी उभारला. 5 डिसेंबर 1664 रोजी महाराजांच्या हस्ते या किल्ल्याची पायाभरणी करण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया शिसव ओतून घालण्यात आलेला होता. शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करून जी प्रचंड मोठी संपत्ती पैदा केलेली होती, त्या संपत्तीचा विनियोग सिंधुदुर्ग सारखा बुलंद अशा प्रकारचा जलदुर्ग उभारण्यासाठी शिवाजी महाराजांनी केला. आजही 350 वर्ष होऊन गेल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या प्रती रयतेच्या मनात, जनतेच्या मनात जी आदराची भावना आहे, आजही शिवाजी महाराजांना दैवत मानून आपली वाटचाल हा महाराष्ट्र मराठी जनता करते आहे. त्याच्या पाठीमागे शिवाजी महाराजांचं त्यागमय जीवन हे देखील तितकंच महत्त्वपूर्ण आहे. सुरतेतून प्रचंड संपत्ती शिवाजी महाराजांनी लुटून आणलेली होती. या संपत्तीचा विनियोग करून शिवाजी महाराज मोठे महाल बांधू शकले असते आणि या महालामध्ये चैनविलासामध्ये स्वतःचं जीवन ते घालवू शकले असते, परंतु या संपत्तीचा विनियोग त्यांनी स्वतःच्या चैनविलासा करता न करता सिंधुदुर्ग सारखा बुलंद अशा प्रकारचा जलदुर्ग त्या संपत्तीतून शिवाजी महाराजांनी उभारला. हे शिवाजी महाराजांचं मोठेपण आहे. आणि म्हणून आजही आपण सिंधुदुर्गावर गेलात तर शिवाजी महाराजांच्या हाताचे पायाचे ठसे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. म्हणजे हा जलदुर्ग शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली पूर्णपणे तयार करण्यात आला. आणि मग त्यानंतरच्या कालखंडामध्ये कोकण किनाऱ्यावरील विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग इत्यादी किल्ल्यांची दुरुस्ती करून त्याला बळकटी मिळवून देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. इतर नवीन किल्ले सागर किनाऱ्यावर तेथील बेटांवर शिवाजी महाराजांनी उभारले. एकूण 13 जलदुर्ग हे शिवाजी महाराजांच्याकडे होते. आणि या पद्धतीने कोकणातील आपला जो काही प्रदेश आहे, आपली जी काही जनता आहे, त्यांना शत्रूंपासून संरक्षण लाभावं आणि आपल्या प्रदेशाचं रक्षण व्हावं यासाठी म्हणून भविष्याचा वेध घेऊन शिवाजी महाराजांनी एक अतिशय चांगलं आणि कार्यक्षम अशा प्रकारचा आरमार उभा केलं. ज्या आरमारावर स्वार होऊन बसरूरची स्वारी ही शिवाजी महाराजांनी केलेली होती. कर्नाटकाच्या किनारपट्टीवरील या शहरावर स्वारी करून शिवाजी महाराजांनी तेथून देखील मोठी संपत्ती पैदा केलेलं आपल्याला पाहायला मिळते. अशा रीतीने या 10-1 वर्षाच्या कालखंडामध्ये कोकणातील बराच मोठा प्रदेश शिवाजी महाराजांनी जिंकून आपल्या वर्चस्वाखाली आणला आणि स्वराज्याला जोडला. भविष्यात पुढे जाऊन रामनगरचं कोळ्याचं जे काही राज्य होतं तेही शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलं. हा कोकणावर प्राप्त केलेला जो काही विजय आहे आणि कशा पद्धतीने तो टप्प्याटप्प्याने मिळविला. अफजल खानाच्या वधानंतर शाहिस्ते खानाने ज्या वेळेला कारतलब खानाला पाठवलं कोकणाच्या मोहिमेवर त्यावेळेला, आणि त्यानंतर शाहिस्ते खानावर छापा टाकल्यानंतरच्या काळामध्ये असं टप्प्याटप्प्याने शिवाजी महाराजांनी हा सगळा प्रदेश कशा पद्धतीने जिंकून घेतला हे आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर आपण तो लाईक करावा, शेअर करावा आणि ही माहिती इतरांपर्यंत देखील पोहोचवावी अशी विनंती करतो. आणि आपण जर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण ते सबस्क्राईब करावं. इतर व्हिडिओ पाहण्याकरता
शिवचरित्रावरील, संभाजी महाराजांच्या चरित्रावरील, आपल्याला राजाराम महाराज व ताराबाईंच्या चरित्रावरील व्हिडिओ पाहण्यासाठी देखील आपल्याला या चॅनलवर जाऊन ते आपण व्हिडिओ बघावेत अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.